नमस्कार, मी सुकेशनी आणि सुकेशनीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने चिकन बिर्याणी कशी तयार करायची ते बघणार आहोत आणि ते देखील कुकरमध्ये. तर यामध्ये मी चिकन शिजण्यासाठी ठेवलं आणि त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट, हळद, मीठ आणि तेजपत्ता टाकलेला आहे. तर आपल्याला हे चिकन 50% शिजवून घ्यायचं आहे. तर यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करत आहे. 1 ग्लास इथे गरम पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. आता याचबरोबर आपल्याला मसाला तयार करायचा आहे. तर इथे मी आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना हे सर्व घेतलेलं आहे आणि याची पेस्ट तयार करून घेत आहे. याचबरोबर आपलं चिकन इथे शिजलेलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं दही ॲड करत आहे. याचबरोबर इथे मी 2 ते 3 मोठे कांदे कापून घेतलेत आणि ते आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे आहेत. याचबरोबर हिरवी मिरची देखील यामध्ये ॲड करायची आहे. तर आलं लसणाची पेस्ट तयार आहे आणि त्यासोबतच मी इथे पुदिना आणि कोथिंबीर याचीसुद्धा पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुदिना आणि कोथिंबीर हे बारीक कट करून देखील यामध्ये घालू शकता. आता याचबरोबर मी हे सर्व मसाले तेलामध्ये टाकलेले आहेत आणि याला 15 ते 20 मिनटं छानपैकी परतून घेतले आहे. आता याचबरोबर इथे मी मिरची पावडर आणि मीठ देखील ॲड केले आणि त्याचबरोबर शिजलेलं चिकन देखील यामध्ये टाकलेलं आहे. आपण चिकन हे मॅरिनेट करून घेतलेले नाही आहे, डायरेक्ट शिजूनच घेतलं आहे. आता याचबरोबर मी इथे अर्धा किलो बासमती तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलेले होते स्वच्छ धुवून. आता हे देखील यामध्ये ॲड करायचं आहे आणि यासोबतच कुकर लावून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये 4 ते 5 शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि आपली झटपट अशी चिकन बिर्याणी तयार आहे. आता याचबरोबर यामध्ये फूड कलर देखील ॲड करायचा आहे आणि इथं मी ग्रीन कलरचा फूड कलर ॲड केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फूड कलर यामध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपली ही झटपट अशी चिकन बिर्याणी तयार आहे. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ बघितला. धन्यवाद.